क्रिप्टोकरन्सी, गॅम्बलिंग ॲप्स, ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आणि आता काय तर आदिवासी हेअर ऑइल. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय .exp. आजकाल ज्या तेलाची भारतभर चर्चा सुरू आहे त्या तेलाच्या विक्रीबाबत लोकांसोबत व सरकारसोबत किती मोठा स्कॅम होतोय हे एक्सप्लोअर करूया health.exp सिरीजच्या या भागात. सर्वात पहिले जाणून घेऊया आदिवासी तेल नेमकं काय आहे. कर्नाटकमधील जंगलामध्ये हक्की पिक्की नावाची आदिवासी जमात आहे. असा समज आहे की हे लोक 5 पिढ्यांपासून हे तेल बनवत आहेत. हे पूर्णपणे आयुर्वेदिक तेल आहे. 108 वनौषधींचा वापर करून हे तेल बनवलेलं आहे. यामध्ये पॅराबिन, सिलिकॉन, पॅरेफिन यांसारख्या केमिकलचा वापर केलेला नाहीये आणि हे तेल वापरल्यामुळे केस लांब सडक होतात, गेलेले केस पुन्हा येतात, वृक्ष केस मुलायम होतात, अशा प्रकारचे मोठे मोठे दावे ते करत आहेत. आता जाणून घेऊ नाण्याची दुसरी बाजू. हे लोक सांगतात की आम्ही अडाणी आहोत, गरीब आहोत, आमचे हक्क दाबले जात आहेत, त्यामुळे आम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर येऊ शकत नाही. आणि कदाचित इथूनच सुरुवात होते एका डिजिटल मार्केटिंग स्कॅमची. खरं तर त्यांना ॲमेझॉन फ्लिपकार्टवर जायचंच नाहीये. का ते सांगते. कारण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट कोणतीही गोष्ट विकण्यासाठी सेलरकडून कमिशन घेतं आणि त्यांना ते कमिशन कदाचित द्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्याही प्रोडक्टची नोंद करण्यासाठी GST नंबर असणं आवश्यक आहे. हे लोक आपल्या ऑर्डर्स आणि पेमेंट त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबर्स किंवा UPI वरून स्वीकारतात. कोणताही व्यवसाय आपल्या बिझनेस अकाउंटवरती व्यवहार न करता पर्सनल अकाउंटवरती जेव्हा करतो तेव्हा त्याचा मूळ उद्देश GST वाचवणे म्हणजेच टॅक्स चोरी करणे हा असतो. आणि करोडो रुपयांचा टर्नओव्हर काढून GST नंबर नसणे हा टॅक्स चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याचा प्रकार आहे. एवढंच नाही, यांचा सर्वात मोठा दावा असा आहे की आपले प्रधानमंत्री या आदिवासी तेलाला सपोर्ट करतात. खरं तर मोदींच्या कोणत्याच भाषणात त्यांनी एकदाही आदिवासी तेल वापरण्याचा सल्ला दिला नाही किंवा हे तेल बनवा असाही उल्लेख केला नाही. आणि फक्त मोदींनी हक्की पिक्की कम्युनिटीमधील लोकांबरोबर संवाद साधला आणि त्या विधानाचा गैरवापर हे लोक जाहिरातींसाठी असा करायला लागले की प्रधानमंत्री आदिवासी तेलाला सपोर्ट करतायत. आदिवासी तेलाचे प्रमोशन करताना हे लोक वेगवेगळे दावे करतात जे सायंटिफिकली प्रूव्हन नाहीयेत. जसे की हे तेल वापरल्यावर आपली केस गळती बंद होते, सफेद केस काळे होतात, कोंडा नष्ट होतो. हे आदिवासी तेल 108 औषधी वनस्पतीपासून बनलेले आहे. जर तेलाने फरक पडला नाही तर 30 दिवसांची मनी बॅक गॅरंटी. या सर्व दाव्यांची आपण एक एक करून पडताळणी करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या आदिवासी तेलाच्या बॉटल मागे काहीच लिहिलेले नाही. यामध्ये कोणते घटक आहेत, त्याचे प्रमाण किती आहे याचा कोणताही उल्लेख नाही. आता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ज्या गोष्टींच्या मागे काहीच लिहिलेले नाही अशा वस्तू वापरणे धोकादायक आहे व त्या टाळल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते सांगतात की आदिवासी तेलामुळे केस गळती पूर्ण बंद होते आणि जे गळालेले केस आहेत ते पुन्हा उगवतात. परंतु कोणतीही गोष्ट जेव्हा आपण केसांच्या वरून लावतो मग ते मिनॉक्सिडाइल, फेनिस्ट्राइड सारखी औषधे असोत किंवा औषधी वनस्पतीपासून तयार झालेले कोणतेही तेल, तर ते 10 ते 20% काम करतं. कारण केस गळतीची कारणे ही आपल्या शरीराच्या अंतर्गत घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे केसांच्या वरून आपण जर काहीही लावले तर त्याचा तितकासा उपयोग होत नाही. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. तुम्हाला जर या विषयावर सायंटिफिकली प्रूव्हन व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यानंतर त्यांचा तिसरा दावा असा आहे की या तेलामुळे कोंडा जातो. परंतु डॉक्टर्स असे सांगतात की कोंडा हा एका बुरशीचा प्रकार आहे आणि त्यावरून जर आपण तेल लावलं तर कोंडा अजून जास्त वाढतो. त्यामुळे हा दावा साफ खोटा आहे. त्यानंतर चौथा दावा म्हणजे सफेद केस काळे होतात. या बाबतीतही डॉक्टरांचं सेमच म्हणणं आहे की शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. वरून काही जरी लावलं तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. 30 दिवसांच्या मनी बॅक गॅरंटीचा जो दावा आहे त्याला कोणताच आधार नाहीये. कारण ज्या वेबसाईटवरून, मोबाईल नंबर्सवरून आपण आदिवासी तेल ऑर्डर करतो तिथे मनी बॅकचा कोणताच ऑप्शन नाही. या सर्व क्लेम्सच्या आधारावर देशातील सर्वात मोठा डिजिटल स्कॅम आज आपण आदिवासी हेअर ऑइलच्या रूपात पाहत आहोत. नक्कीच या कोट्यवधी रुपयांच्या फसवेगिरीमागे एखादा पांढरपेशा असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. आपला आवडता इंटरनेट सेलिब्रिटी जर काही प्रमोट करत असेल तर ती गोष्ट चांगली असेल असं नाही. बहुतेक वेळा ते पेड प्रमोशन असू शकतं. काही पैशांसाठी ते स्वतःची नैतिकता विकतीलच, पण आपण आपला निर्णय विवेकाने घेऊनच गोष्टी विकत घेऊ. अशा गोष्टींबद्दल एकमेकांना जागरूक करू. आपण जे प्रोडक्ट घेणार आहोत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
आणि अशीच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण माहिती एक्सप्लोअर करायची असेल तर .exp या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.